तर पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आहे। मुंबई महापालिकेचा नालेसफाईचा दावा सुद्धा आता फोल ठरताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच मुंबईमधली सगळी दृश्य आपण पाहतोय। आज सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। रात्रीपासूनच खरं तर पावसाने झोडपून काढलंय आणि सलग हा जो 5-7 तास पाऊस झालेला आहे त्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली। अनेक भाग जलमय होऊन गेले आणि यामध्ये सायन्सचा भाग आहे, हिंदमाता भाग आहे, दादरचा हा सगळा भाग आहे, यामध्ये पाणी साचलंय। गेल्या 1 महिना आधी लढाईच्या आधीच तलवारी मॅन केल्या होत्या भारतीय जनता पार्टी आणि गुटनी। गुट कशातच नाही पण भारतीय जनता पार्टी आहे, तर त्यांनी ते मॅन केल्या। आणि आत्ता मी आपल्या माध्यमातून सगळं ऐकते, तो गाळ काढला नाही, तो काढला होता नक्की। आपण ते बघतो ना, अरे इनको कहना क्या है, ही जी ॲडव्हर्टाईज आहे ना ती आत्ता या महापालिकेच्या या पावसाच्या ह्याच्यात कळतं आहे। कोण वेगळं बोलतं आहे, कोण वेगळं बोलतं आहे, कोण वेगळं, महापौर तर त्याच्यापेक्षा वेगळं बोलत आहे। मग ती मला ॲडव्हर्टाईज आठवली, अरे इनको कहना क्या है। ठीक आहे, मुंबईकर समजून गेले, इथं ठाकरेंशिवाय पर्याय नाही। महानगरपालिका जी आमच्या काळामध्ये 25 वर्ष उत्तम रीतीने सांभाळली, तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पावसाळ्याच्या आधी बैठका घेत होते अधिकाऱ्यांच्या, नगरसेवकांच्या। यावेळेला असं कुठे काही दिसलं नाही। आता मी माहिती घेतली, मुंबईमध्ये 7 ठिकाणी पाणी तुंबलेलं, म्हणजे भारत माता सण, आणि त्याच्यामुळे अख्खं ट्रॅफिक जे आहे हे अशा पद्धतीनं गच्च झालेलं आहे की पुढले 3 तास 4 तास पाऊस थांबला नाही तर मुंबईचे रस्ते सर्व तरी गेल्या म्हणजे आता प्रशासनामुळे नाही तर मध्ये 2-3 वर्ष हिंदमातामध्ये पाणी तसं भरत नव्हता, परंतु यावेळी खरोखर त्यांनी तशी स्ट्रॉम वॉटरच्या लाईन अजूनही साफ केलेल्या नाही आहे। धारावीसारखा याच्यामध्ये गटार पूर्ण ओव्हरफ्लो होणार आहे। मिठी नदीचा तुम्हाला ह्यावेळी भरपूर त्रास दिसणार आहे। अजून पावसाला सुरुवात झाली नाही तरी एवढा पाणी रिमझिम पडतोय, तर एवढा पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे, जिथे इथे साचते। जर पूर्ण 26 जुलैसारखा झाला तर पूर्ण मुंबईमध्ये स्विमिंग टँक होईल। आपण बघितलं असेल, एवढा मोठा ताफा घेऊन फिरणाऱ्या महापौर आणि फिरणाऱ्या त्यांच्या बरोबर असलेले नेते आता कुठे दिसत आहेत का, ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत का? तेच जर आम्ही असतो तर मग आमच्यावर टीका केली असती। एवढ्या एका पावसामध्ये जर ही परिस्थिती जर असेल तर आता ही पावसाची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून हे जे दावे होते हे फोल ठरलेले आहेत। आता जे भ्रष्टाचाराचे आरोप पहिले आमच्यावर करायचे, आता त्यांचा आमचा एवढाच प्रश्न आहे की आता ह्याच्यात आम्ही जर आरोप केलं तर तुम्ही बोलाल बघा हे राजकारण करतायत। म्हणजे याचा अर्थच असा आहे की ठेकेदारांवरती विश्वास ठेवून मुंबईला वाऱ्यावर सोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे, हे दुर्दैवी।